आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। कैलासवासी संजय गांधी विद्यालय गुणवरे येथे देशभक्तीच्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा, अधिकाऱ्यांचे गाव म्हणून विद्यालयाची गौरवशाली वाटचाल। कैलासवासी संजय गांधी विद्यालय गुणवरे येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट पुणेचे प्रमुख पाहुणे श्री संकेत शहा यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट पुणेचे ट्रस्टी अमित जंजानी व अखिल भंडारी तसेच ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष रेश्माताई कणसे, उपाध्यक्ष बापूराव गावडे, गुणवरे संस्थेचे सचिव राहुल कणसे सर तसेच गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्या वनिताताई आढाव, पोलीस पाटील अमोल आढाव, पुणे पोलीस मनोज आढाव, हिरामण आढाव, पंचक्रोशीतील विविध मंडळे व संस्थांचे पदाधिकारी, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री गावडे सर, माजी मुख्याध्यापक श्री कुंभार सर, ग्रामस्थ, पत्रकार राजेंद्र बनसोडे, पत्रकार वैभव गावडे, पत्रकार शशिकांत आढाव, पत्रकार अमोल बागाव तसेच सांगळे सर, जाधव मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले। ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर करण्यात आले। संविधानाचे वाचन करण्यात आले। विद्यालयातील एनसीसी छात्रांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत मान्यवरांना सलामी दिली। विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरणही केले। अधिकाऱ्यांचे गाव म्हणून गुणवरेची ओळख। कैलासवासी संजय गांधी विद्यालयाची स्थापना कैलासवासी वसंतराव कणसे बापू यांनी सन 1979 मध्ये पंचक्रोशीतील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने केली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या शैक्षणिक संकुलातून आजवर 150 पेक्षा अधिक अधिकारी घडले असून त्यामुळे गुणवरे गावाची ओळख अधिकाऱ्यांचे गाव अशी निर्माण झाली आहे। कैलासवासी वसंतराव कणसे बापू यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव तथा संस्थेचे सचिव श्री राहुल कणसे, भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे हे संस्थेची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे। त्यांच्या प्रयत्नांतून विद्यालयात विविध शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। सध्या विद्यालयात सुमारे 260 ते 270 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व तयारी करून घेतली जाते। NMMS परीक्षेत विद्यालयातील 10 विद्यार्थी पात्र झाले आहेत। तसेच इयत्ता 10वीच्या विद्यालयाचा निकाल 94% लागला आहे। 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गावडे सार्थक 95%, सई कुंभार 93% आणि समीक्षा आटोळे 92% गुण मिळवून केंद्रातील प्रथम 3 क्रमांक विद्यालयाने पटकावले। क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे। विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर यांनी प्रास्ताविकातून शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मधील विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला। सकाळचे अतिरिक्त तास NMMS स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, मंथन, चित्रकला स्पर्धा, क्रीडा महोत्सव आदी विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली। उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी कुमारी तन्वी गावडे व कुमारी निकिता आढाव यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या समारोपावेळी श्री कदम सर यांनी सर्वांचे आभार मानण्यापेक्षा सर्वांच्या ऋणात राहणे पसंत करेन अशी भावना व्यक्त केली। यावेळी डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमातून गुणवरेच्या शैक्षणिक परंपरेचा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि विद्यालयाच्या प्रगतीचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला। आक्रोश मराठी न्यूज, गुणवरे। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी संकेतच्या अध्यक्ष डिवाइन जैन ग्रुप। आज गुणवरे गावात आम्ही आज डिवाइन जैन ग्रुप तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आज गुणवरे गावातील काही जे स्टुडंट्स आहेत त्यांना आम्ही काही एक सेलिब्रेशनसाठी आज आम्ही इथं आलो होतो। गुणवरे गावाचं इकडचं खूप ऐकून आहे की इकडनं बरेचसे ऑफिसर्स किंवा इकडनं एज्युकेशनल खूप चांगलं आहे, जिल्हा परिषद शाळा असून तर आम्हाला ते एक उत्सुकता होती की आम्ही येथे येऊन ते शाळा बघूया। तर त्याच्यानिमित्त आज आम्हाला आमचे एक मित्र आहेत बनसोडे साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं की या गावात एकदा व्हिजिट करा। तर मी संजीव गांधी विद्यालय तर इथं आलेलं म्हणजे सर्व स्टाफ, सर्व
म्हणजे जे आपले पदाधिकारी आहेत सर्वांना मी शुभेच्छा देतो की इकडनं खूप चांगले स्टुडंट्स बाहेर निघतील आणि आम्ही त्याच्यासाठी जे काही मदत होईल आम्ही 100% डिवाइन जैन ग्रुपतर्फे करू. स्वातंत्र्य दिन आणि या 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आमच्या काही संजय गांधी विद्यालय गुणवरे आणि श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे यांच्या वतीनं हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमच्याकडं जे अध्यक्ष संकेत शहा DYN जैन ग्रुप पुणे, अमित जानी सर उपाध्यक्ष DY जैन ग्रुप पुणे आणि अखिल भंडारी सचिव DYN जैन ग्रुप पुणे यांनी आज आमच्या विद्यालयाला भेट दिली. या विद्यालयाला भेट दिल्यानंतर या ठिकाणी आमच्या संजय गांधी विद्यालय गुणवरेचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा आज 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कशा पद्धतीनं नियोजन आहे, कशा पद्धतीनं शाळा चालते आणि या शाळेमध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSC यामधून जवळजवळ 160 ते 170 आज अधिकारी आमचे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचाही अभ्यास या ठिकाणी त्यांना करता आला आणि या शाळेची जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता सर्व ठिकाणी अशाच पद्धतीनं पुढं चालत राहो अशी सदिच्छा या DY जैन ग्रुपनं आम्हा सर्वांना दिली आणि सहकार्याची भावना त्यांची वरचेवर अशीच राहील अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा व्यक्त केली. त्याप्रमाणे त्यांनीही आम्हाला या भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संजय गांधी विद्यालय गुणवरे यासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयी इथून पुढेही चांगल्या प्रकारे आम्ही करू असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलं आणि आमच्या संस्थेचे सचिव माननीय राहुलजी कनसे साहेब आणि या संस्थेचे अध्यक्ष सौ रेश्माताई कनसे मॅडम यांचं त्यांनी कौतुक केलं आणि अशाच पद्धतीनं कार्य पुढं चालत राहो अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली. मी त्यांचं या संस्थेच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.